नमस्कार महाराज. ज्या शेतकऱ्यांचं ड्रीप इरिगेशन असतं तिथे सगळ्यात जास्त जमिन्या पांढऱ्या पडायला लागतात. तो पट्टा जेवढ्या ड्रीपचा असेल ना तो पट्टा पूर्ण पांढरा क्षार पडायला लागतो. ते लपडं काय असतं त्याला मित्रांनो सॉल्ट डिपॉझिशन म्हणतात. म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीला जेव्हा मीठ सोडतात तेव्हा हा प्रकार होतो. तुम्ही म्हणाल मीठ कसं काय सोडतो आणि वरती असे सफेद सफेद मिठामुळे काय येतं ते सांगतो मित्रांनो. पहिले काय होतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही शेंगदाणे बुजायला टाका, मीठ टाका, पाणी तव्यावर टाका आणि खालून जाळ द्या. जाळ दिल्यानंतर ते पाणी सुकल्यानंतर वरती पूर्ण सफेद सफेद क्षार सारखे जमीन होऊन जातं. सेम तशी प्रोसेस इथे होते. जेव्हा तुम्ही ड्रिपने मीठ देतात ते मीठ दिल्यानंतर काय होतं, पाणी बाष्पीभवन होऊन जातं आणि ते मीठ वरच्या थराला येऊन जातं आणि पूर्ण बेडवर ते मीठ तुम्हाला दिसायला सुरुवात होते. पण तुम्ही म्हणाल साहेब मी तर मीठ सोडतच नाही. नाही 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 महाराज, प्रत्येक शेतकरी मीठ सोडतो. आता कशावर ते सांगू. जे शेतकरी 319 देत असेल कुठल्याही कंपनीचा असू द्या, 319, 1261, 1340, अशा असंख्य ग्रेड आहेत त्याच्यामध्ये मीठ आहे महाराज. मी तुम्हाला फोटो दावते. हा फोटो बघा, खाली बघा सोडियम क्लोराईड. पॉईंट मध्ये का सोना पण मीठ जात आहे. तुम्ही काय करताय, पोटॅश सोडताय मोठ्या 50 किलोच्या बॅगा, त्याच्यामध्ये पोटॅशियम क्लोराईड राहत आहे. तुम्ही काय करताय, बोरान सोडताय. बोरान आणि बोरान मधला सोडियम आणि पोटॅश मधला पोटॅशियम क्लोराईड मधला क्लोराईड, तिथेही तुमचं रिॲक्शन होतं. तुम्ही म्हणाल बोरान मध्ये कुठून आला सोडियम, तर महाराज हे बघा या एकदम जवळ काय आहे इथे, डाय सोडियम ऑक्टोहायड्रेट टेट्राबोरेट. असं कुठल्याही कंपनीचं तुम्ही बोरान घेतलं तर त्याच्यातून तुम्हाला सोडियम जातोय आणि तुम्ही जे पोटॅश देतात आपण 50 किलोच्या बॅगा त्याच्यातून क्लोराईड जाते. आणि ते जाऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही 1340, 1261, 319 कुठल्याही कंपनीचं देत असाल त्याच्यात थोड्या प्रमाणात मीठ जात आहे, सोडियम जात आहे आणि ते जे आहे मित्रांनो ते तिथेच राहत आहे. त्याचं नुकसान काय होतं, त्याचं नुकसान असं होतं की जमिनीचा पीएच वाढतो, जमिनी कडक व्हायला लागतात आणि झाडांना हवा खेळती भेटत नाही, त्यामुळे झाडांची ग्रोथ जास्त होत नाही. मग याच्यावर उपाय काय करायचा, याच्यावर उपाय करायचा आहे महाराज तुम्हाला पीएच कंट्रोल मध्ये आणणं आहे. आणि त्याच्यानंतर जिथे ठिबक आहे त्या दरवर्षी तिथेच ठिबक नाही सोडलं पाहिजे. क्रॉप रोटेशन करून ठिबकही रोटेशन केली पाहिजे. नाही तर तिथे सॉइल डिपॉझिशन होऊन समुद्रासारखी गंमत होईल. हळूहळू मीठ जमत 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 कधी ना खारा असणारा समुद्र पूर्ण आज खारा होऊन गेला आहे. पाणी उडून जायचं, मीठ राहून जायचं, पाणी उडून जायचं, मीठ राहून जायचं. शेवटी तुमच्या जमिनी पूर्ण खारवट होणार आहेत. जास्तीत जास्त शेणखत टाका, ड्रीप इरिगेशन चेंज करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.